राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्का तंत्र वापरण्याची चर्चा। बहुजन विकास आघाडीला शिंदे सेनेसोबत घेण्याचा प्रयत्न आहे। मतांची गोळाबेरीज करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची ही खेळी म्हटली जाते। त्यामुळे रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आणि उमेदवार म्हणून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। तर ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली आहे। एकीकडे ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होऊन बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होताना दिसत असतानाच रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, ठाणे विधान परिषद निवडणुकीबद्दला ट्विस्ट, त्यासोबत शिंदे काय धक्का तंत्र वापरणार? नक्कीच आपण पाहतोय श्वेता, आगामी ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। विधान परिषदेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे आणि त्याचे फोटो सुद्धा समोर आलेत। रवींद्र फाटक ठाण्यातून विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि आपण पाहतोय की वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्यासाठी ही भेट झाल्याची विश्वसनीय राजकीय सूत्रांची माहिती। आणि बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत। बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास फायदा शिवसेनेला होऊ शकतो आणि अंतिम उमेदवार जे आहेत ते एकनाथ शिंदे हेच ठरवणार आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे। त्यामुळे नेमकं आता रवींद्र पाठक यांची वर्णी ठाण्यातून विधान परिषदेवर लागणार आहे का, किंवा कुणी नवीन उमेदवार या ठिकाणी दिला जाऊ शकतो, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक नवा ट्विस्ट या ठिकाणी आलाय असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। श्वेता। गिरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।